15 ऑगस्टला यड्रावकरांच्या हस्ते ध्वजवंदनाला विरोध, आंदोलक सैनिकांचा आक्रमक इशारा. शिरोळ सैनिक टाकळी प्रस्तावित MIDCच्या विरोधातील आंदोलन आता चांगलेच तापले आहे. 15 ऑगस्ट रोजी आमदार राजेंद्र यड्रावकर यांच्या हस्ते ध्वजवंदन होऊ देणार नाही, असा आक्रमक इशारा माजी सैनिक, शेतकरी आणि पूरग्रस्त नागरिकांनी दिला आहे. स्वातंत्र्यदिनी सकाळी 8 वाजता शिरोळ तहसील कार्यालयास मोठे आंदोलन, तर दुपारी 12 वाजेपर्यंत मंत्रालयातील MIDC बैठकीचे पत्र मिळाले नाही, तर यड्रावकर यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. 9 ऑगस्ट रोजी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या माजी सैनिक आणि शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावून मारहाण करण्यात आल्याचा तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे. या आरोपांवर संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आंदोलकांच्या 3 प्रमुख मागण्या. पहिली मागणी, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत MIDC रद्द करण्याबाबत तातडीने बैठक घ्यावी. दुसरी मागणी, राष्ट्रध्वज अवमानाच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तिसरी मागणी, दाखल गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करावी. सैनिक टाकळी प्रस्तावित MIDCला 2023 पासून स्थानिकांचा विरोध असल्याचा आंदोलकांचा दावा आहे. MIDCच्या प्रशासकीय प्रक्रियेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून मंजुरीसाठी सादर करण्यात आलेली कागदपत्रे खरी आहेत की नाहीत याची मंत्रालय स्तरावर चौकशी करण्याची मागणी केली आहे. मंत्रालयातील बैठकीचे अधिकृत पत्र मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. दरम्यान 15 ऑगस्टला सकाळी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आणि त्यानंतर दुपारी आमदारांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याच्या इशाऱ्यामुळे शिरोळमध्ये स्वातंत्र्यदिनी आंदोलनाचा तणाव वाढण्याची शक्यता आहे. या आंदोलनात आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, माजी सैनिक संघटनेचे कॅप्टन प्रकाश खोत, लेफ्टनंट विजय गायकवाड, वायुसैनिक अमर पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने माजी सैनिक, शेतकरी व नागरिक सहभागी झाले. MIDCचा मुद्दा, 9 ऑगस्टच्या घटनेचे आरोप आणि 15 ऑगस्टच्या आंदोलनाचा इशारा. आता प्रशासन काय भूम. सैनिक टाकळीच्या प्रस्तावित MIDC बद्दल आम्ही 2023 पासून त्या ठिकाणी आमच्या माजी सैनिकांच्या मागण्या असतील, पूरग्रस्त नागरिकांच्या मागण्यासंदर्भात त्या MIDCला आम्ही विरोध करतोय. पण स्थानिक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे त्या ठिकाणी मी MIDC करणारच असं त्यांचा अट्टास आहे आणि या संदर्भात आम्ही गेली 2 महिने आंदोलन करतोय. मागच्या वेळी सुद्धा आता काल परवा दिवशी आम्ही त्या ठिकाणी पायी चालत त्यांच्या कार्यालयावर ते विचारण्यासाठी आम्ही चाललो होतो की बाबा जनमत विरोधात असताना तुम्ही काय आमच्यावर MIDC लादताय. तर त्यावेळी आमच्या माजी सैनिकांना असेल मारहाण झाली, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मारहाण झाली, राष्ट्रध्वजाचा अवमान झाला. या सगळ्या गोष्टीचं तिने आजपर्यंत माफी किंवा प्रायश्चित घेतलेलं नाही की बाबा माझ्याकडून ती उल्लडबाजी झाली असेल किंवा प्रशासनानं सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यावर कडक गुन्हे घालायला पाहिजे होते. पण यड्रावकर साहेबांना त्या ठिकाणी आरोपी केलेलं नाही, कलमसुद्धा ती शिथिल घातलेली आहेत, अजून त्यांना अटक झालेली नाही त्या आरोपींना सुद्धा. आणि आम्ही जी MIDCची प्रक्रिया म्हणतोय की बाबा त्याच्यामध्ये वरिष्ठ स्तरावर किंवा मंत्रालय स्तरावर बैठक लागली पाहिजे, ते सुद्धा मागणं गेली 2 महिने आम्ही घेऊन मागतोय की एक बैठक घ्या, काय प्रक्रिया चुकीची आहे आणि बरोबर आहे तिथं ठरल. पण ती सुद्धा प्रक्रिया किंवा त्याबद्दल बैठक लावायला यांच्यामध्ये धाडस नाही त्या ठिकाणी की बाबा जर त्यांच्यामध्ये धाडस असतं की ती बैठक घेऊन बस दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं की बाबा चुकीची प्रक्रिया आहे तर ती चुकीची आहे, रद्द करा आणि ती बरोबर असेल तर चला आम्ही मानतो. पण एक बैठक लावायचं धाडस गेली 2 महिन्यापासून होत नाही, 3 आंदोलनं झाली. मग एवढं असताना आम्ही आता या ठिकाणी ठिय्या आंदोलन गेली 3 दिवस झालं बसलोय, प्रशासनानं कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे आम्ही 15 ऑगस्ट रोजी आमच्या सगळ्या माजी सैनिक असतील, पूरग्रस्त नागरिक असतील, सगळ्या समविचारी संघटना पक्ष यांच्यासह आम्ही इथून तहसील कार्यालयावर जाणार आणि आमच्या गावकरी जे सगळे असतील ते पण तहसील कार्यालयावर येणार. आमचं म्हणणं आहे की ज्यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केला आहे त्या आमदारांनी आमच्या तालुक्यामध्ये कुठेही राष्ट्रध्वज आम्ही त्यांना करून देणार नाही. दुसरी गोष्ट, आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याबद्दल तिने बैठक लावायची आहे, ती बैठक लावायचं आम्हाला पत्र द्यावं, नाहीतर आम्ही तिथं 12 वाजेपर्यंत बसणार कुठं तहसील कार्यालयावर. आणि ह्यातनं पण काय त्यांनी तोडगा सांगितला नाही तर आम्ही परत ज्यांनी आमच्यावर MIDC लादतात त्या आमदारांच्या कार्यालयावर त्यांना विचारायला येणार की बाबा जन्मत उलटा असताना तुम्ही का आमच्यावर MIDC लादताय. माजी सैनिक सांगायला, पूर्वग्रस्त नागरिक सांगायला की तुम्ही का ऐकत नाही, तुम्ही लोकप्रतिनिधी आहे काय मग हुकुमशाह आहे, याचं उत्तर तिने त्या ठिकाणी द्यायचं. त्यामुळे हे आंदोलन तीव्र स्वरूपात आणि सगळ्या समविचारी पक्ष संघटना आणि माजी सैनिक, पूरग्रस्त नागरिकांसह हे मोठ्या प्रमाणात उग्र स्वरूपात होणार.